नमस्कार मित्रांनो, यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अमावस्येला करायचे 10 उपाय। घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह, ज्याला आपण किचन म्हणतो। या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो। जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा। स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते। स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते। किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी। गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी। पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी। अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा। पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे। सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी। अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो। साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा, तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील। घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडं मीठ, हळद, सेंदव मीठ पाण्यात टाकावे, यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा। देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी। हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करावा। अमावस्येला आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी। उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीचे पेस्टने स्वस्तिक काढावे। उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा। अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे, घरात धूप जाळावे। मित्रांनो, प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।